नमस्कार. गुरुदेव ज्योतिषालयामध्ये आपले स्वागत. फेब्रुवारी महिना वृषभ राशीच्या जातकांसाठी स्थैर्य, संयम आणि अंतर्मुख विचारांचा ठरेल. या काळात जीवनाची गती थोडी मंद वाटेल, पण हीच मंदी तुम्हाला अनेक गोष्टी नीट समजावून घेण्याची संधी देईल. गेल्या काही महिन्यात जे घडून गेले त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न मन करत राहील. काही निर्णय योग्य होते का, काही टाळता आले असते का, असे प्रश्न स्वतःलाच पडतील. मात्र हे आत्मपरीक्षण पुढील काळासाठी भक्कम पायाभरणी करणारे ठरेल. महिन्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी वातावरण थोडे गंभीर राहील. जबाबदाऱ्या नेहमीपेक्षा अधिक भासतील. तुमच्याकडून सातत्याची आणि चिकाटीची अपेक्षा ठेवली जाईल. वृषभ राशीचा स्वभावच शांतपणे पण ठामपणे काम करणारा असल्याने हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसेल. वरिष्ठांशी मतभेद टाळणे हिताचे ठरेल, पण तुमचे म्हणणे पटवून द्यायचे असेल तर शब्दांपेक्षा कृतीतून दाखवा, याचाच लाभ होईल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा महिना स्थिरतेचा आहे. मोठा बदल अपेक्षित नसेल, पण जे काम हातात आहे ते नीट पार पडल्यास भविष्यातील संधीचे दरवाजे उघडतील. काहींना अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळू शकते, जी सुरुवातीला ओझ्यासारखी वाटेल, पण पुढे याचाच फायदा होईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ सावध पावलांनी पुढे जाण्याचा आहे. नवीन प्रयोग करण्याची इच्छा असली तरी घाई न करता बाजारपेठेचा अभ्यास करणे आवश्यक ठरेल. आर्थिक बाबतीत फेब्रुवारी महिना संतुलन राखण्याचा आहे. उत्पन्न नियमित राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे ठरेल. घरगुती गरजा, दुरुस्ती किंवा एखादी अनपेक्षित जबाबदारी खर्च वाढवू शकते. पैशांच्या बाबतीत भावनांपेक्षा व्यावहारिक विचार करा. कोणालाही सहज उधार देणे टाळावे. बचतीकडे लक्ष दिल्यास महिन्याच्या शेवटी मनाला समाधान लाभेल. कौटुंबिक जीवनात हा महिना भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरेल. घरातील वातावरण काहीसे शांत पण अंतर्मुख असेल. कुटुंबातील सदस्यांचा भावना समजून घेण्याची गरज भासेल. एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुमच्या आधाराची आवश्यकता भासू शकते. या काळात तुमची संयमी आणि समजूतदार भूमिका नातेसंबंध अधिक दृढ करेल. जुने गैरसमज मिटवण्याचीही संधी मिळू शकते. प्रेम संबंधाच्या बाबतीत फेब्रुवारी महिना खोल भावना जागृत करणारा आहे. जोडीदाराशी असलेले नाते अधिक गंभीर पातळीवर जाऊ शकते. मनात दडलेल्या अपेक्षा स्पष्ट न केल्यास दुरावा निर्माण होऊ शकतो. म्हणून संवाद आवश्यक ठरेल. अविवाहित जातकांसाठी हा काळ ओळखीचा आहे, पण लगेच निष्कर्ष काढण्याऐवजी समोरच्या व्यक्तीला समजून घेणे योग्य ठरेल. प्रेमात स्थैर्य हवे असेल तर संयम आणि विश्वास यांना प्राधान्य द्यावे. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना मध्यम स्वरूपाचा आहे. फार मोठी तक्रार नसली तरी आळस आणि वजनवाढ किंवा पचनाशी संबंधित समस्या जाणवू शकतात. दिनचर्या विस्कळीत झाली तर शरीर लगेच त्याचा परिणाम दाखवेल. त्यामुळे वेळेवर जेवण, हलका व्यायाम आणि पुरेशी झोप आवश्यक ठरेल. मन शांत ठेवण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे लाभदायक ठरेल. मानसिक स्तरावर हा महिना तुम्हाला अधिक स्थिर आणि प्रगल्भ बनवेल. बाह्य गोंधळापेक्षा अंतर्गत शांततेला महत्त्व द्याल. काही जातकांचा कल अध्यात्माकडे वाढेल. जप, ध्यान किंवा शांत वाचन यात मन रमू शकते. त्यामुळे आतल्या अस्वस्थतेला दिलासा मिळेल आणि विचार अधिक स्पष्ट होतील. महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थितीत हळूहळू सकारात्मक बदल जाणवू लागतील. अडलेली कामे मार्गी लागतील. आत्मविश्वास वाढेल. तुम्ही जे प्रयत्न
शांतपणे करत आहात त्यांचे परिणाम लगेच दिसणार नसले तरी योग्य दिशेने वाटचाल सुरू आहे याची जाणीव मनाला बळ देईल. एकूणच फेब्रुवारी महिना वृषभ राशीच्या जातकांसाठी स्थैर्य, संयम आणि अंतर्मुख विकासाचा ठरेल. मोठ्या अपेक्षा ठेवण्यापेक्षा छोट्या गोष्टींमध्ये समाधान शोधल्यास हा काळ अधिक सुखद ठरेल. हा महिना तुम्हाला स्वतःला समजून घेण्याची, नातेसंबंध दृढ करण्याची आणि पुढील काळासाठी भक्कम तयारी करण्याची संधी देणारा ठरेल. गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्व राशीच्या बंधू भगिनींना हे नम्र आवाहन करण्यात येत आहे की ज्योतिष हे केवळ भविष्य सांगण्याचे साधन नसून जीवनाला योग्य दिशा देणारे एक पवित्र शास्त्र आहे. ग्रह, नक्षत्र व राशी हे आपल्या कर्माचे सूचक आहेत. त्यांच्यावर अंधविश्वास न ठेवता श्रद्धा, संयम व सदाचार याचा मार्ग अवलंबावा. जीवनातील सुखदुःख, लाभहानी, यश अपयश हे आपल्या पूर्वकर्माचे फल असून ग्रह त्यांची वेळ दर्शवितात. त्यामुळे संकटाच्या काळात खचून न जाता धैर्य धरावे आणि अनुकूल काळात अहंकार न धरता कृतज्ञ राहावे. ईश्वरावर श्रद्धा ठेवून, गुरुजनांचा सन्मान करून आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारल्यास कोणतेही ग्रहदोष आपले नुकसान करू शकत नाहीत. गुरुदेव ज्योतिषालय हे कोणत्याही भीतीचे किंवा अंधश्रद्धेचे प्रचारक नसून सत्य, सेवा आणि मार्गदर्शन यावर विश्वास ठेवणारे केंद्र आहे. येथे सांगितलेले उपाय व मनःशांती, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेसाठी आहेत. प्रत्येकाने आपल्या बुद्धीचा, विवेकाचा, अनुभवाचा उपयोग करून जीवन मार्ग ठरवावा. सर्वांना आरोग्य, कुटुंब, कर्तव्य आणि मानवतेचा विचार प्रथम करावा. दान, सेवा, जप, संयम व सद्विचार यामुळे जीवन निश्चितच मंगलमय होते. गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्वांना हीच सदिच्छा व आशीर्वाद. जर आपल्याला आपले भविष्य जाणून घ्यायचे असल्यास आम्हाला खालील नंबरवर संपर्क साधावा. धन्यवाद.